एक्सरसाइज 2.1 त्यातला 4th क्वेश्चन पहा. मी आता फॉर्म्युलेसच्या बेस्ड जे एक्झाम्पल आहेत सोपे फॉर्म्युलेज आता त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल्स अगोदर घेणार आहे. क्वेश्चन नंबर 4, स्टेट द क्वाड्रंट इन विच थिटा लाईज. आता इथं पहा तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल पहा, साइन थिटा इज लेस दॅन 0 अँड टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0. आता हा कंडिशन यूज करून हा थिटा कुठल्या क्वाड्रंटमधला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता इथं पहा, साइन थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो या डायग्रामवरून तुम्हाला कळेल. साइन थिटा हा पॉझिटिव्ह कुठं असतो ते पहा. फर्स्ट अँड सेकंडमध्ये साइन थिटा पॉझिटिव्ह असतो, मग निगेटिव्ह कुठं असतो सेकंड अँड थर्डमध्ये. आणि त्यांनी दुसरं कंडिशन काय सांगितले, टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0. आता टॅन थिटा कुठे कुठे पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट अँड सेकंड. आता इथं पहा मी तेच लिहिलेलं आहे. गिवन साइन थिटा इज लेस दॅन 0 बट साइन थिटा इज निगेटिव्ह इन थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन थिटा निगेटिव्ह असणार. आणि टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0. टॅन थिटा ग्रेटर दॅन 0 कुठं असतो, टॅन थिटा इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. आता दोन्हीमधलं कॉमन कुठलं आहे, आता इथं पहा म्हणजे कुठं असणार आहे थिटा, थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. कारण का इथं पहा हा निगेटिव्ह कुठं असतो थर्ड आणि फोर्थमध्ये, हा पॉझिटिव्ह कुठं असतो फर्स्ट अँड थर्डमध्ये. म्हणजे कॉमन कुठला आहे, थर्ड क्वाड्रंट आहे. म्हणजे थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे, थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. हे दोन्ही कंडिशन थर्ड क्वाड्रंटमध्येच फुलफिल होणार. थर्ड क्वाड्रंटमध्ये पहा साइन थिटा निगेटिव्ह आहे आणि टॅन थिटा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे थिटा कुठं असणार आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. सेकंड एक्झाम्पल पहा, कॉस थिटा इज लेस दॅन 0 अँड टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0. आता कॉस थिटा पहा कुठं लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असणार. इथं पहा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह कुठं असणार आहे सेकंड अँड थर्डमध्ये. अँड टॅन थिटा इज ग्रेटर दॅन 0, टॅन पॉझिटिव्ह कुठं असणार आहे फर्स्ट अँड थर्डमध्ये. म्हणजे कॉमन कुठले येणार. आता इथं पहा आन्सर लिहिताना कसं लिहिले मी, सोल्युशन कॉस थिटा इज निगेटिव्ह इन सेकंड अँड थर्ड क्वाड्रंट अँड टॅन थिटा इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. म्हणजे कॉमन कुठला, थर्ड क्वाड्रंट. देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. इथं पहा दोन्ही कंडिशन एकाच क्वाड्रंटमध्ये सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, म्हणजे थिटा त्या क्वाड्रंटमध्ये असणार. इथंही थर्ड क्वाड्रंटच येणार. देअरफॉर थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. हे 2 मार्काचे प्रश्न आहेत. आता क्वेश्चन नंबर 5 पहा, इव्हॅल्युएट ईच ऑफ द फॉलोइंग. त्यातला फर्स्ट, साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री. याचे व्हॅल्यूज पुटअप करून जे आन्सर येईल तो आन्सर काढायचा. आता इथं पहा, वी नो दॅट. आन्सर लिहिताना कसं लिहायचा, साइन 30 डिग्रीची या चार्टवरून काय व्हॅल्यू असणार आहे 1/2. कॉस 45 डिग्रीची काय असणार आहे 1/√2. टॅन 180 डिग्रीची काय असणार आहे 0. मग देअरफॉर साइन 30 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री प्लस टॅन 180 डिग्री इज इक्वल टू 1/2 प्लस 1/√2 प्लस 0. आता इथं लक्षात घ्या दोन्ही टाईपमध्ये सॉल्व केले मी. आता इथं पहा बेस सेम नाही आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की बेस सेम होतो. √2 × 1 इज √2 प्लस 2 × 1 इज 2 डिवायडेड बाय. आता इथं पहा 2 × √2 म्हणजे 2√2. आता पुढं सॉल्व करता येईल का, नाही, तिथंच थांबायचं. ऑर तुम्हाला अजून एक मेथड आहे बेस सेम करण्यासाठी, तर 2 आहे इथंही 2 आणण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, √2नी मल्टिप्लाय अँड डिवाइड करा. इथं पहा मी काय केले 1/2 प्लस √2नी मल्टिप्लाय केले आणि खाली √2नी डिवाइड केले, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होऊन हेच येणार. आता इथं पहा इथं काय होणार, √2 × √2 म्हणजे √2चा स्क्वेअर होणार. √2चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल 2 येणार. म्हणजे काय येणार 1/2 प्लस √2/2 येणार. दिस इज इक्वल टू बेस सेम आहे 2 घ्या आणि वरती काय आहे 1 प्लस √2. दिस इज द आन्सर. आता इथं पहा असं लिहिलं तरी चालेल किंवा असंही लिहिलं तरी चालेल. सेकंड एक्झाम्पल, कोसेक 45 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री प्लस टॅन 0 डिग्री. आता इथं पहा आन्सर लिहिताना परत वी नो दॅट या टेबलवरून आन्सर्स लिहा. कोसेक 45 इज √2, कॉट 45 इज 1, टॅन 0 डिग्री इज 0. व्हॅल्यूज पुटअप करा. देअरफॉर कोसेक 45 डिग्री प्लस कॉट 45 डिग्री प्लस टॅन 0 डिग्री दिस इज इक्वल टू √2 प्लस 1 प्लस 0. म्हणजे आन्सर काय येणार √2 प्लस 1. थर्ड एक्झाम्पल पहा, साइन 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री इंटू टॅन 360 डिग्री. सोल्युशन वी नो दॅट साइन 30 डिग्री इज 1/2, कॉस 45 डिग्री इज 1/√2, टॅन 360 डिग्री इज 0. देअरफॉर साइन 30 डिग्री इंटू कॉस 45 डिग्री इंटू टॅन 360 डिग्री इज इक्वल टू 1/2 इंटू 1/√2 इंटू 0. आता इथं पहा
इथं काही असू द्या, इंटू 0 असलं की त्याचा आन्सर काय येणार, दिस इज इक्वल टू 0. दिस इज द आन्सर.